आरक्षण म्हणजे एक प्रकारचे विशेष संरक्षण मानले जाते, परंतु राजकारणात महिलांच्या सहभागासाठी आरक्षण किती आवश्यक आहे हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. 1952 साली भारताची पहिली संसद भरली. त्यावेळी लोकसभेत 15 महिला निवडून आल्या होत्या. या महिला स्वातंत्र्य संग्रामातून निवडून आल्या होत्या. त्यांनी परंपरेच्या बंधनांना तोडून स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांनी स्वबळावर निवडून आल्यामुळे त्या सक्षम ठरल्या आणि पहिल्या संसदेतल्या अनेक महिलांनी विशेष सवलतींना आणि आरक्षणाला स्पष्टपणे विरोध केला होता. सरोजिनी नायडू आणि इतर महिलांचे तर स्पष्ट मत होते की आरक्षणाऐवजी महिलांना समान संधी मिळाली पाहिजे. त्यांना पुरुषांप्रमाणेच निवडणूक लढवून स्वतःची क्षमता सिद्ध करण्यावर भर दिला पाहिजे. त्या काळातील महिला स्वावलंबी होत्या कारण त्यांनी संघर्षातून आपली ओळख निर्माण केली होती. मात्र आजच्या लोकसभा, विधानसभा, मनपा, विधान परिषद किंवा आपण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून यायला बघू शकतो, या तेवढ्या सक्षम वाटत नाही. यामागे कारण दिसतं की निवडून येणाऱ्या जवळपास 90% जास्त महिलांच्या मागे पुरुषी वर्चस्व असते. ज्या महिला पुरुष प्रधान व्यवस्थेविरुद्ध ठाम उभा राहू शकत नाही, त्या महिलांच्या अन्याय, अत्याचार आणि विकासाबद्दल कशा प्रभावीपणे बोलू शकतील, प्रश्न मांडू शकतील, हा मूळ मुद्दा आहे. पहिल्या संसदेतल्या महिलांनी स्वतःहून पुढाकार घेऊन हुंडा प्रतिबंधक कायदा, प्रतिविवाह कायदा, घटस्फोट आणि महिला आणि बालकांच्या विकासाशी संबंध अनेक कायदे करण्यात मोलाची भूमिका बजावली. परंतु आजच्या काळात महिलांनी स्वतःहून किती आणि कोणते कायदे पुढे आणले हे फारसे दिसून येत नाही. मग जर आज निवडून आलेल्या महिला खऱ्या अर्थाने महिलांचे प्रतिनिधित्व न करता आपल्या कुटुंबाचे किंवा पुरुषांचे प्रतिनिधित्व करत असतील तर महिला आरक्षणाची नेमकी गरज काय हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. धन्यवाद.